नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं लाईक करून घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचताच करू शकता. एनसीएफ कडून विलंबाने कांदा खरेदी केंद्र जाहीर एकंदरीतच बघू शकता. केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयातर्फे एनसीएफच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 1.5 लाख टन कांद्याची खरेदी प्रस्तावित आहे. ही खरेदी जून महिन्यापासून सुरू झाली असली तरी तब्बल 10 दिवसांनी एनसीएफच्या नाशिक कार्यालयाकडून खरेदी केंद्राची यादी जाहीर करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये कांदा खरेदीसाठी इच्छुक असलेले शेतकरी, उत्पादक कंपन्या, सहकारी एनसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी संबंधित खरेदीदारांची पहिली यादी मे महिने अखेर व्हायरल झाली. ती एनसीएफचे अध्यक्ष यांच्या संबंधित असल्याने ग्राहक व्यवहार व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली. त्यानंतर ही सूत्रे ग्राहक व्यवहार विभाग व एनसीएफ यांच्या वरिष्ठ व्यवस्थापकांच्या हाती आली. त्यातही प्रत्यक्ष खरेदी केंद्राची पाहणी, साठवणूक व्यवस्था बाबतीत जास्त पारदर्शक कामकाज होते. ज्यांना यात स्थान नाही तर यांच्याकडे काही त्रुटी होत्या त्यांची खरेदी सामावून घेतल्याने बोलले जात आहे. यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गैरप्रकार दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. काही राजकीय नेत्यांनी कार्यकर्ते, भागीदार, व्यापारी व भांडवलदार पुन्हा एकदा कंपन्यांची नावे बदलून या खरेदी प्रक्रियेत शिरल्याचीही चर्चा रंगली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर व्हिडिओ आपल्यापर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र जे धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर पुढील व्हिडिओमध्ये अशी का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतोय. जे महाराष्ट्र जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून धन्यवाद.